अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। खासदार निलेश लंके यांनी चौथ्या दिवशी उपोषण सोडलं। खासदार निलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेले उपोषण अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले। दरम्यान आज आमदार बाळासाहेब थोरात हे आंदोलनस्थळी आले होते। त्यांनी त्या ठिकाणी येत उपोषणकर्ते खासदार निलेश लंके यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी, उच्च अधिकारी यांच्याशी संवाद साधला। खासदार निलेश लंके यांच्या तक्रारीची 15 दिवसात निष्पक्ष चौकशी करू अशी ग्वाही यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली। तसेच नाशिक विभागाचे आयजी दत्ता कराडे यांच्याशी आमदार बाळासाहेब थोरात यांनी संवाद साधला। त्यांनी देखील चौकशी करून कारवाई करू असा शब्द दिलाय। नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचेही यावेळी सांगितले। आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईला यश आले आणि त्यानंतर खासदार निलेश लंके यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। त्यानंतर कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळाला। अक्षराज मीडियासाठी वसंत रांधवन, अहमदनगर। तपास झाला पाहिजे, विशिष्ट गावात झाला पाहिजे आणि त्यामुळे सुद्धा जर कोणाला काही गुप्त पद्धतीने सांगायचं असेल तर ते सुद्धा सांगता आलं पाहिजे। इन कॅमेरा करा असं म्हटलं तर त्या पद्धतीने सांगता आलं पाहिजे। त्याची नोंद झाली पाहिजे, निर्णय झाला पाहिजे आणि त्याच्यावर स्वतः जे आयजी आहेत दत्ता कराडे म्हणून त्यांनी स्वतः लक्ष ठेवलं पाहिजे। इथल्या कोणापेक्षा त्यांचं लक्ष असलं पाहिजे। प्रमुख ते आज या संपूर्ण आपल्या या विभागाचे तरी लक्ष ठेवलं पाहिजे। अशा साधारणतः मी काही चर्चा करतो, काही मला करून घ्यावं लागणार आहे। थोडी चर्चा करून घेतो मी, मग वाटलं तर ती चर्चा संपली माझी तर